मूर्ती दान केली. उभी बुद्ध मूर्ती आहे, त्यामध्ये 4 किलो सोनं आहे, एकाच कुटुंबाने दिली. आणि मग ती बुद्ध मूर्ती देणारे कुटुंब त्या मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. दीक्षाभूमीला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये असलेल्या एक प्राध्यापिका मॅडम उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की वा तुम्ही तर टाटा बिर्ला पेक्षा श्रीमंत असाल, एकट्या कुटुंबाने एवढी बुद्ध मूर्ती दिली. 30 लोकांना थायलंडवरून त्यांनी चंद्रपूर पर्यंत आणलं. 10 दिवस भारतामध्ये त्यांचा दौरा होता आणि हा सगळा खर्च त्या एका कुटुंबाने केला. तर मॅडम म्हणाले की तुम्ही तर टाटा बिर्ला सारखी श्रीमंत असाल. त्या बाईने हात जोडले मोठ्या विनम्रतेने आणि म्हणाली नाही की मी मध्यमवर्गीय आहे. ती बाई म्हणाली मी मध्यमवर्गीय आहे. आणि मग हे कसं जमलं, तर ती बाई म्हणाली की मी भारतात आज 4थ्यांदा आले, 4थ्या वेळेला आले, महाराष्ट्रात 2ऱ्यांदा आले, एकदा अजिंठ्याला आणि आज चंद्रपूरला. तर ती बाई म्हणाली की मी भारतात आले, महाराष्ट्रात आले, तेव्हा मी पाहिलं तर तुमच्या राहणीमानामध्ये, तुमच्या कपड्या लत्त्यामध्ये, तुमच्या दागदागिन्यामध्ये, तुमच्या खाण्यापिण्यामध्ये, तुमच्या शान शौकामध्ये, तुमच्या ऐशोआरामामध्ये तुम्ही जो पैसा घालवता तो पैसा आम्ही धम्माच्या कामाला लावतो. प्राध्यापिका मॅडमच्या थोबाडीत मारल्यासारखी झाली आणि त्या खाली बसल्या. त्या म्हणाल्या की तुमचा हा जो होणारा खर्च आहे, मी तुमच्या बरोबरीची आहे, मध्यमवर्गीय आहे, मग मला जमलं, तुम्हाला का जमत नाही? तर तुम्ही जो पैसा ऐशोआरामात घालवता तो पैसा वाचल्यानंतर आम्ही धम्माला दान देतो. आजही आपणाला हे पाहावयास मिळतं. आणि मग धर्मांतरित बौद्धांच्या मध्येच आपल्याला हे का दिसत नाही? आपण जेथपर्यंत निष्ठावान बनणार नाही, जेथपर्यंत आपल्यामध्ये श्रद्धा निर्माण होणार नाही, तुम्ही सगळे बाहेर बसलेले, तुम्ही आत बसलेले, सर्व शिकलेले, अडाणी असलेले, तरुण, मध्यम आणि वयस्क असलेले, तेव्हा सगळ्यांना मी एक प्रश्न विचारतो, तुम्हाला मायबापाची शपथ आहे तुमच्या, तुम्ही सगळे इमानदारीने सांगा, दर रविवारी किती जण बुद्ध विहारात जात असतात? बाबासाहेब आंबेडकर काय वेडसर होते का डॉक्टर साहेब? धर्मांतराच्या वेळेला बाबासाहेब म्हणाले होते की कुटुंबासह बुद्ध विहारात दर रविवारी तुम्ही जा. आणि एखाद्या हिंदू धर्मावर टीका करायची म्हणले की बाप्पा पाणी पिऊ पिऊ घसा कोरडा पडूच होतो. बुद्ध असं सांगतात तो वाईट आहे तर राहू द्या ना त्याला त्याच्या ठिकाणी, तुम्ही चांगले बना.